अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम पंढरीश्वर परमात्मा विश्वमावली ज्ञानोबाराय वैराग्य से भूषण जगद्गुरु तुकोबाराय आदिशक्ति मुक्ताई मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र भगवान स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संत मांदियाडी यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी तुमच्या समोर सादर केलेला म्हणून दाखवलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वैराग्यसे भूषण वैराग्य महामेरू संत हृदय सम्राट राजे छत्रपती यांचे आध्यात्मिक तथा धर्मगुरु ठरणारे ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय जगद उद्धाराच्या माध्यमातून जी संत परंपरा अवताराला येते ती अवताराला येण्याची काय मूळ परंपरा आहे, काय कारण परंपरा आहे, काय कारण मीमांसा आहे याचं व्यापकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे करतात। अवतार परंपरा धारण केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये उत्तरदायित्वाच्या माध्यमातून त्यांची काय कार्य परंपरा असते, काय कर्तव्य परातपरतेच्या माध्यमातून ते जीवन जगतात आणि ते जगत असताना कशा पद्धतीने समाजामध्ये वावरतात। हे वावरत असताना त्यांच्या जीवनामध्ये पायकत्वाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस जसं बोलण्याचा प्रसंग येईल तो बोलत असताना समोरच्याचं वर्चस्व वगैरे काही न पाहता कोणत्याही प्रकारची भिडभाड संत परंपरेच्या माध्यमातून पायतुकत्वाच्या अनुषंगाने ते स्वीकारत नाही, घेत नाही। हेच व्यापक असं विस्तारित वर्णन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून करतात। विठ्ठल 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 अरे विठ्ठल 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 कार्यक्रमाला आरंभ करण्यापूर्वी तथा विषयाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत असलेल्या आपल्या या वरखेड नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आजचा कार्यक्रम किम निमित्त किम प्रयोजनार्थ आपल्या सर्वांना जरी ज्ञात असलं तरी औपचारिकरित्या वक्त्याचं उचित कर्तव्य या अनुषंगाने आपल्या गावात परमादरणीय परम वंदनीय वैकुंठ स्वरूपाला प्राप्त झालेले जगताच्या पाठीवर महापुरुषांची कार्य तत्परता काय असते, महापुरुषांचा सिद्धांत आपल्या जीवनामध्ये वैचारिक पद्धतीने पावन करत असताना पात्र करत असताना आपण कोणत्या पद्धतीने आपण आपला सामाजिक व राजकीय वारसा तिथं जोपासण्याचा प्रयत्न करावा याचं व्यापकत्व दर्शवण्याचा प्रयत्न ज्या महान महापुरुषाने आपल्याला दिलंय त्या महापुरुषाचं अर्थात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय। कालच्या दिवशी 23 तारखेला त्यांची जयंती फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगतभर साजरी करण्यात आली। कारण की महापुरुषांची जी जयंती किंवा पुण्यतिथी असेल ही वैचारिक स्वरूपाने साजरी करावी लागते। इथं फक्त परंपरेच्या माध्यमातून फक्त पक्ष, फक्त जात, फक्त पंथ, जातपात वगैरे पंथ अशा सामान्य गोष्टी नाही स्वीकारल्या जात। विचाराची व्यापक अस्तित्वाची भावना असते आणि म्हणूनच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनामध्ये जो मराठमोळा बाणा होता त्या बाण्याला विभूषित करत असताना त्यांनी जी त्यांच्या जीवनातली कार्यपद्धती आपल्या डोळ्यासमोर मांडलेली आहे ती पाहू जात असताना आपल्या जीवनामध्ये आपण तरी महाराष्ट्रीयन असल्यानंतर आपली छाती कोणत्याही पक्षाचे जरी आपण असलो तरी त्यांच्या वैचारिक जीवनाच्या वारसाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यपद्धतीकडे पाहून आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपली छाती गर्वाने फुगते आणि आपण तेच संबोधन करायला जातो की हो मी त्याच महाराष्ट्रातला आहे ज्या महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण जगतातल्या संपूर्ण अतिरेक करणाऱ्या संपूर्ण नको त्या अतिरेकी पद्धतीने जीवन जगणाऱ्या सर्व गुंड प्रवृत्तीला दहशत दाखवण्याची व्यापक सर्वात मोठी वृत्ती दर्शवण्याचा प्रयत्न मराठमोड्या निबिष अशा या माध्यमातून प्रगट करण्याचा प्रयत्न केला त्या बाळासाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्रातला मी आहो हे आमच्या जीवनामध्ये प्रगल्भरित आहे। कारण की त्यांच्या
महापुरुष संत परंपरा म्हटली तर अजय महाराज पुण्यतिथ्या जास्त साजऱ्या होतात. पण अलीकडे आपण या पुरोगामी विचारधारेच्या माध्यमातून जात असताना संत परंपरेच्या देखील जयंत्या साजऱ्या करायला लागलो. ही एक त्याच्यातली म्हणजे प्रगल्भतेची बाब म्हणावी लागेल. आता देवत्व हा सिद्धांत जिथं आहे तिथं जयंती आहे. पण मग तो सिद्धांत जर कोणाला लागू होत असेल तर ती जयंती साजरी करायला काही हरकत नाही. कालच्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत या देशाला जाज्वल्य स्वरूपाचं स्वातंत्र्याची परिपूर्ण अशी गवसणी घालण्याची जी अभिवचनीय भाषा देण्याचा प्रयत्न ज्या सुभाषबाबूंनी केला त्या सुभाषचंद्र बोसांची देखील जयंती होती. आणि त्यांची स्लोगन आपल्या डोळ्यासमोर येतात. ती डोळ्यासमोर येत असताना आपल्याला तिथं देशभक्ती जागृतच झाली पाहिजे. आणि ती देशभक्ती जागृत होत असताना आपल्या मनामध्ये तो वारसा जोपासत असताना देशभक्ती सामान्य स्वरूपात नुसतं कोणत्याही माध्यमातून जागृत होईल का हो? त्याच्यासाठी जो कडवटपणा लागतो तो कडवटपणा कुठून स्वीकारावा अशी अलीकडच्या या पिढीच्या समोर डोळ्यासमोर हा प्रश्न पडलाय. आणि या पिढीला हा डोळ्यासमोर प्रश्न पडला असेल तर तो प्रश्न त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी इकडे तिकडे धावायची गरज नाही. सुभाषबाबूंनी दाखवलेली राष्ट्रीयता देशभक्ती आम्हाला जर अवगाहन करायचं असेल तर आम्ही आदर्श म्हणून डोळ्यासमोर कोणाला ठेवावं, इकडे तिकडे जायची गरज नाही. त्याच बाळासाहेब ठाकरेंकडे बघा ज्यांनी जगतामध्ये माझ्या हिंदुत्वासाठी आणि माझ्या महाराष्ट्रासाठी मी कधीही प्राण घ्यायला देखील आणि प्राण द्यायला देखील तयार आहे हा कडवटपणा दर्शवण्याचा प्रयत्न. मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या कालखंडानंतरच्या परिपूर्ण तो कालावधी त्यांनी तो जीवन जगत असताना किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला स्वाभिमान उंचावलेला होता याचा इतिहास जर पाहायला गेलं तर एखाद्या सामान्य कीर्तनकाराने त्याचं अवगाहन करण्या एवढी सामान्य ती गोष्ट नाही. पण तरी देखील आपण त्या गोष्टीला स्पर्श करणार आहोत. आणि अशा महान या महापुरुषाच्या विचारधारेचं अगदी काल परवापासून बघा किंवा 2 वर्षापासून बघा किंवा वंदनीय बाळासाहेब गेले त्या दिवसापासून बघा अभिजात शत्रुत्व अशी अवस्था प्राप्त केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे कार्य तत्परता आणि कार्यप्रभुत्व दाखवलं ते पाहू जात असताना संसद मधल्या एकाही विरोधकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला नाही किंवा अशी शंका देखील निर्माण झाली नाही की बाळासाहेबांचं तैलचित्राचं अनावरण इथं व्हावं. कोणीच नाही. ज्यालाही ही बातमी कळली ज्यानेही तो अनुभव स्वीकारला तो स्वीकारल्यानंतर तो आनंदाचा क्षण म्हणून स्वीकारला. एवढी कार्यतत्परता आणि कार्यपद्धती त्यांची व्यापक होती. कशासाठी होती? अगदी या राष्ट्रासाठी या राज्यासाठी या देशासाठी या अस्मितेसाठी या मातृभूमीसाठी त्यांनी तो व्यापक स्वरूपाने प्रगल्भरित्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांची जयंती आज आपण अगदी कालच्या दिवशी वेळेच्या अभावी काही अडचणी असल्यामुळे तो कार्यक्रम आजच्या दिवशी सुंदर प्रकारे साजरा करतोय. धुळे जिल्हा शिवसेना पदाधिकारी तथा वरखेडे नगरीतील शिवसेना पदाधिकारी व तशाच पद्धतीने तथा जय बजरंग शैक्षणिक व सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या अथक परिश्रमातून अनेक प्रकारचे उपक्रम राबवता आजच्या दिवसाची कीर्तन सेवा ही चिंतन सेवा त्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने समस्त गुरुदत्त भजनी मंडळ अतः समस्त ग्रामस्थ वरखेड नगरी भाविक भक्त भक्तिमती माता भगिनी आबाल वृद्ध या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं सुंदर असं हे नियोजन या सुंदर दालनात प्रांगणामध्ये भगवान हनुमंतरायांच्या समोर अगदी भक्ती करण्याचा ओघ प्रभू रामचंद्राचा अवगाहन करण्याचा ओघ ज्यांच्या समोर आपण केला पाहिजे त्यांच्या समोर करण्याची आज या ठिकाणी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला गुंफायचा योग आला. माझ्या जीवनाचं परम भाग्य समजेल. काही दिवसांपूर्वीच आमचे नानाभाऊंनी फोन केला. सांगितलं महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे. तारीख 2 ऑप्शन दिले 23 का 24. माझ्या अडचणीनुसार मी 23 टाळली 24 स्वीकारली. आज येता येता टाइम येतो वाटे 23 तरी लिहिले तू म्हणजे त्याला ॲडजस्ट करता आलं असतं. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालो आणि उपस्थित झाल्यानंतर या गावाविषयी जी नाड जोडलेली आहे
त्याचं उत्क्रमण होत असताना एवढा प्रेमाचा ओलावा दिसून येत असताना प्रत्येकाचे येता येता फोन येत होते. माननीय भगवान दादा असतील, सुदामाबा असतील, सर्वच ही मंडळी आतापासून इथपर्यंत अगदी नानाभाऊंपासून तर सर्व कार्यकर्ती, भजनी मंडळ, भाविक भक्त या सर्वांचे फोन येता येता महाराज लवकर या, 2-4 शब्द गप्पा चर्चा करू, मागचे दिवस आठवणीला येतील. या अनुषंगाने इथं आल्यानंतर या व्यासपीठावर या धर्म मंडपाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित असणारे माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदराच्या स्थानी असणारी मंडळी, परमादरणीय गानगंधर्व पुरुषोत्तमजी महाराज, अर्थात त्यांचं दोघांचं नाव अजय आहे. अजय आहेत ते. अजय म्हणजे सनी देओलना अजय नाही बरं, अजिंक्य अशी भूमिका आहे. दोघांची समरसता आहे, दोघांचे चेहरे जवळजवळ मिळते जुळते आहेत. दोन्ही जॅकेटे घालेले होतात, तुम्ही काढली ना. हे अजय आहेत आणि यांचं मूळ नाव पुरुषोत्तम आहे, म्हणूनच मी त्यांना म्हणतो. आणि पुरुषोत्तम हे नाव प्रेम महाराज फार आदराचं आहे, फार उत्कृष्ट आहे. त्याच्याविषयी स्वतः भगवान परमात्मा सांगतात, उत्तम पुरुषवस्त्वन्य. प्रभू रामचंद्राच्या चिंतनाच्या वेळेस त्यांच्याविषयी विशेष चिंतन मांडत असताना त्यांचा विशेषत्व दर्शवण्याचा प्रयत्न महर्षी वाल्मिकांनी, तुलसीदासांनी आदी करून वशिष्ठ मुनी या सर्वांनी ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना जास्त करून पुरुषोत्तम संबोधण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांना विशेषण लावतो आपण. कोणतं विशेषण? मर्यादा पुरुषोत्तम. अजयपेक्षा फारच उत्कृष्ट नाव आहे पुरुषोत्तम. पंचाक्षरी महाराज. फक्त बोलणाऱ्यांनी व्यवस्थित बोललं पाहिजे. म्हणजे ते संभ्रमात टाकणार आहेत काही शब्द, जोड शब्द आहेत. गानगंधर्व पुरुषोत्तम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, अजय महाराज उपस्थित आहेत, तथा समस्त आपल्या वरखेड नगरीतील भजनी मंडळ, तरुण भजनी मंडळ, बालगोपाल भजनी मंडळ, प्रौढ भजनी मंडळ, तरुण, आमचे मृदंग निनाद करणारे प्रेम महाराज, आमचे तुकोब्बार आहे विनेकरी. फार सुंदर वातावरण, ध्वनिक्षेपण. मला वाटतं कोणतं गाव आपलं? धुळ्याचेच आहेत. हां, परिसरातीलच ध्वनिक्षेपण आहे. उपस्थित सर्व भवादृश्य श्रोतृवर्ग, भक्तिमती माता भगिनी, अबालवृद्ध सर्व उपस्थित अंततः भगवान परमात्मा यांना अगाध परंपरेच्या माध्यमातून प्रथमतः चिंतनीय अशा अवस्थेत नमस्कार करतो व माझ्या चिंतनाकडे वळतो. मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. हो मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे आणि तुकोबरायांनी संत परंपरा अवतारित होण्याची कारण परंपरा दर्शवली, येण्याचं कारण दाखवलं. जगतामध्ये अवताराला कुणीही येऊ शकत नाही. सर्वसामान्य माणसाने जीवन जगत असताना त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या पुण्य पापाच्या अगदी मोजमापानुसार त्याला जर वरती काही कोणतं वेगळ्या प्रकारची कोणती योनी मिळाली तर ती जात असताना, तिकडे जात असताना त्याला जर असं वाटलं की हे काही आपल्याला जात असताना योग्य प्रकारचं सुख देणार नाही, अगाध असं पाप आपल्या जीवनात झालं आणि या पापाच्या माध्यमातून जर आपल्याला अनेक प्रकारच्या नरक यातना इथं भोगाव्या लागत असतील तर मी हे मान्य करायला तयार नाही, हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असं म्हणत असताना तो असं म्हणूच शकणार नाही की मला त्या यातना भोगायच्या नाहीत, मला माझ्या माध्यमातून मला आवडेल तो अवतार घ्यायचा आहे. म्हणू शकेल सर्वसामान्य व्यक्ती? जीव म्हणू शकेल? नाही, अजिबात नाही. अरे नुसतं सकाळी उठून आपल्याला या प्रकारचं जेवण करायचं, ही भाजी सेवन करायची असा जरी विचार कितीही कोणत्याही कयासाने करून ठेवला तरी सकाळी आपल्याला पोटभर तेच खायला मिळेल हे शक्य नाही महाराज, शक्यच नाही.
मानवी जीवनामध्ये आपण प्रापंचिक अवस्थेत, संसाराच्या प्रापंचिक अवस्थेत जीवन रेटत असताना, तो जीवनपट गाजवत असताना आपण जर असा विचार केला की माझा उद्याचा दिवस असाच असेल आणि मी तो तसा करून दाखवेल, तो करून दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला, बाकीच्या बाबतीत नाही पण कमीत कमी खाण्याच्या बाबतीत मला सकाळी 10 वाजेपर्यंत अशाच प्रकारचे पदार्थ खायचेत, नाही उद्या दिवसभर मी माझं काम केल्यानंतर संध्याकाळपर्यंत कमीत कमी 1 लाख रुपये पैसा कमवेल, नाही उद्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही सामाजिक राजकीय स्थितीतल्या कोणत्याही स्टेजवर, कोणत्याही व्यासपीठावर कीर्तनकाराच्या समोर का असेना सर्वात मोठे वंदनीय बाब म्हणून सन्मान माझाच होईल, असा कोणत्याही मोठ्या नराधमाने, मी त्याला महात्मा नाही म्हणणार, कोणीही असा विचार केला तरी त्याच्या बाबतीत तसं घडेल का हो? का नाही घडणार? नाही घडणार. का नाही घडणार? ते त्याच्या हातातच नाही. कोणी कितीही प्रयत्न करू द्या, करोडपती आहे, मला 100 लोकांनी उद्या सन्मानित केलं पाहिजे असा कितीही विचार त्याने केला तरी त्याला सन्मान मिळेल याची शाश्वती नाही. उद्या सकाळी उठून मला हाच पदार्थ खायचा आहे, कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी ते शक्य होईल याची शाश्वती नाही. आणि मी दिवसभरातनं उद्या एवढा प्रयत्न करून एवढा पैसा कमवेलच आहे शाश्वती नाही देऊ शकणार का? या बाबतीतली कर्तव्य परातपरता, आपलं कर्म आपल्याला स्वाधीनता किंवा स्वातंत्र्य निर्माण करून देत नाही. या बाबतीत आपण प्रारब्धाचे अधीन आहोत. अन्न मन धन